याला काय म्हणतात माहितीये? रानमेवा. कांगाण्या. आणि हे एवढं टेस्टी लागतं ना, खूप टेस्टी लागतं. आम्ही लहान असताना ना हे खूप खायचो आमच्या शेताला जाताना. आणि आज आम्हाला हे बाय चान्स दिसलेलं आहे. इथे येते भरले बघ, किती छान ना. उत्कर्षाची मजा आहे आज. हे ना, हे बघा. हे आम्ही पण छोटा असताना खायचं आणि आता आमची उत्कर्षा पण. मस्त ना. ते काढ ना. आमच्याकडे ना ह्याला कांगाने म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. छोट्या छोट्या गोष्टीमधला जो आनंद आहे ना तो खरंच खूप महत्त्वाचा आहे. छोट्या छोट्या गोष्टींमधला आनंद आहे ना तो घ्यायचा. हे बघा किती मस्त ना, आज आमचं खरंच लग भारी आहे. नाही नाही नाही. बरोबर त्या तुमच्या प्रॉपरली दिसते. नमस्कार, माझं नाव राहुल अंदामाने, राहणार ठिकपोली. माझं आता वय 41 आहे. मी 1996 पासून स्वतः बनवत आहे. बर्फी आमच्या गावच्या आता ओळखत आहे. ठिकपोली म्हणजे बर्फी ही ऑल महाराष्ट्रात आता फेमस झालेली आहे. ही फक्त दुधापासून, साखरेपासून आणि वेलचीज पासून तयार होते. ही उपवासासाठी आणि लहान मुलांच्यासाठी जास्त करून खाल्ली जाते. ही बर्फी म्हणजे आमच्या गावात कमीत कमी 1980च्या अगोदरपासून सुरुवात झालेली आहे. हे 18 लिटर दूध आहे. 18 लिटर दुधामध्ये 2.5 किलो साखरचा वापर होतो. त्यानंतर 5-5.25 किलो माल तयार होतो. 400 रुपये केजी आम्ही माल विकतो येतो. आणि ते बनवायला आम्हाला तास-सव्वा तास लागतो, पण संपायला 5 मिनिटं लागतात. हा, बर्फी खूप फेमस आहे आणि जास्त कृपा आहे बाळूमामाची. बाळूमामाला पर्यटक असल्यामुळे इकडे बर्फीला मागणी खूप आहे आणि नॅचरली आणि उपवासासाठी असल्यामुळे त्याची खूपच मागणी आहे. माणूस एकदा घेऊन गेला तर परत परत बर्फी घेतल्याशिवाय येतच. आमचं हे स्वतः 96 पासून आहे. मी 96ला 7वीला शाळेला होतो, त्यावेळी आचार्य होता. 2 महिने नवीन शिकलो, त्यानंतर हे 100% हेच करतो. तुमची बर्फी जरा दाखवा ना मला. हा हा, म्हणजे ही आजचीच आहे का? हो, अच्छा. जरा 1 तास लागतो. One eternity later. हा, चालेल. हा, चालेल. हम करे तो करे क्या, बोले तो बोले क्या. इकडे बघ की राधिका.
ऑल इंडियाच बघा कोण दिसेल बत्ती घ्यायला झूठ बोल रहा है. काय करतो कडे तिचे ते ठेवून ते जात घ्या हाँ हमको सिखा रिया है. बघा आता बर्फी त्यांनी मला गरम गरम इकडची दिलेली आहे. आता मी खाऊन बघते. गरम गरम आहे. खातच राहावीशी वाटते. खरंच खातच राहावीशी वाटते. शिव तुम्हाला अशीच जर फ्रेश आणि ताजी बर्फी खायची असेल, चविष्ट बर्फी खायची असेल तर बघा इकडे या. राजवीर खवा आणि हे दादा बनवतात आणि ह्या काही एकदम तुम्हाला नॅचरल बर्फी मिळेल. ह्याच्यामध्ये काही असं वेगळं बेसन मिक्स नाहीये. तर तुम्ही ही बर्फी खायला नक्कीच या. तुम्हाला मी हा ऍड्रेस देते. तुमचा नंबर सुद्धा आहे ह्याच्यामध्ये. गरम आहे हा बर्फी. अतिशय टेस्टी आहे बर्फी. गरमागरम आहे बघा बर्फी. आणि तुम्हाला जर खायची असेल तर नक्कीच ते राजवीर खवा बर्फीमध्ये नक्की या. तुम्हाला अगदी टेस्टी बर्फी मिळेल. खाली त्यांचा फोन नंबर सुद्धा आहे.